नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शासनाने कसं शेतकऱ्यांना कामाला लावलेलं आहे. तर मंडळी, आपल्याला माहिती सगळ्या ऑनलाईन सेवा आहेत. साधं ATM कार्डसुद्धा असेल किंवा कुठलीही योजना आपल्याला घ्यायची असेल, दरवर्षी बँकेचं पासबुक आणा, KYC करून घ्या. कुठलीही योजना घ्यायची असेल तर हे कागदपत्र आणा, ते कागदपत्र आणा. तसं जर पाहिलं तर हे शासकीय जे कामं आहेत, सगळे अधिकारी मस्तपैकी आपलं SCमध्ये बसून काम करत असतात. परंतु गावाच्या काय समस्या आहे, शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, त्या गावामध्ये गेल्याशिवाय काही कळणार नाहीत. शासनाने शेतकऱ्यांना कसं कामाला लावलेलं आहे याबद्दलचीच माहिती देत आहे गाव खेतीचे संशोधक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणी. बघा, आज बँकेने लोकांना ATM कार्ड दिले. ह्या म्हणजे काय केलं की पैसे तुम्हीच काढा, तुम्हीच ठेवा, हे सगळे कामं लोकांकर म्हणजे लोकांना कामाला लावलं. हे एक आधुनिकची निशाणी पण आहे. परंतु जेथे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही, म्हणजे तेथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्या शेतांमध्ये इंटरनेट अजिबात चालत नाही. यामुळे ऑनलाईन शासकीय कामे 4 दिवस होत नाही, बऱ्याच वेळेत अजिबातच होत नाही. असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा खूप त्रास होतो. ग्रामीण भारतात अनेक सुविधा, आवश्यक यंत्रणा नसल्यामुळे वातानुकूलित म्हणजे AC मध्ये बसून, कार्यालयातील AC मध्ये बसून ग्रामीण भारतासाठी निर्णय घेणारे हे चतुर अधिकारी, त्यांना वास्तव माहीत नसताना ते ग्रामीण भारतासाठी निर्णय घेत आहेत. आता हे चतुर हुशार अधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 दिवस गावात मुक्कामाला यावं, माझ्या शेतावर यावं आणि त्यांनी बघावं की काय शेती असते ती, काय गावातल्या समस्या असतात ते. मग कळेल त्यांना की गावांचा भारत व त्यातील निरागस लोक, गरीब लोक कसे जीवन जगतात. संविधानाने प्रत्येक गावासाठी 16 कर्मचारी गावासाठी असं मान्य केलेलं आहे. परंतु मी आता तलाठी बाबतीत बोलतो. तसाच एक तलाठी सुद्धा आहे. या तलाठीची कामं काय आहेत की शेतीच्या सर्व प्रकारच्या नोंदी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पीक पेरा नोंद करणे गरजेचे आहे. परंतु सुपीक डोक्यातून परिस्थितीचा विचार न करता पीक पाहणी ॲप आणून शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याचे काम लावले. अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड नाही येत, त्यांच्याकडे बऱ्याच वेळेस मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे नसतात. तसेच अनेक वेळा प्रयत्न करूनही पीक पाहणी लागत नाही. असा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. आणि आता ह्या वर्षाची पीक पाहणी माझी लागलेली नाही. माझ्या शेतात होता मका आणि तिथं माझ्या सातबाऱ्यावर नोंद आहे बाजरीची. म्हणजे हे तिथं ऑफिसमध्ये बसून ह्या नोंदी केल्या जातात. पीक पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. जसं की आता माझ्या शेतात बाजरी आहे, मका मला विकायचा आहे, तर सातबाऱ्या उतार्यावर नोंद असेल तर तो मका सरकारी यंत्रणा विकत घेईल, नाही तर विकत घेणार नाहीत. मग मी काय करणार? मी खोटं बोलतोय. शेतकरी राहून खरं राहून खोटं बोलणारा माणूस झाला. कारण आता शासनात कागद बोलतो. मग असं जर चाललंय तर ही पीक पाहणी कशाला पाहिजे हो? काय चाललं काय? तलाठी त्याने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा सुद्धा शेतावर येत नाही हो. फक्त बसून बसून सगळे काय चाललं काय? आता यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आता समजा पीक पाहणीमध्ये समजा मी फोटो काढला आणि ज्या ठिकाणी इंटरनेट आहे त्या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न केला तर माझं शेत वेगळंच दाखवायला लागतं. काय होतं, याच्यामुळे जिओ टॅगिंग होत नाही. काय करणार काय? पायाभूत सुविधाच नाहीये. मग या पीक पाहणीमुळे जवळजवळ 75% लोकांना फटका बसतोय, वंचित राहत आहेत. अनेक योजना आपल्या याच्यापासून जे काही शासनाकडनं मिळतंय एक मदत म्हणून, त्यांच्या जवळजवळ 45% लोकांना त्याचा फायदा होत नाही, असा माझा अनुभव आहे. आता बघा, तसेच शेतकऱ्यांना जी अनेक प्रकारची मदत मिळते, जसे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, आपत्ती निवारण निधी, कृषी यांत्रिकीकरण, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, अशी अनेक प्रकारची मदत मिळते. परंतु प्रत्येक वेळेस शेतकऱ्याकडे बँकेचे पासबुक, आधार कार्ड, 7/12 उतारा आणि परत KYC दरवेळेस मागितलं जातं. काय चाललं काय हे? यासाठी शेतकऱ्यांचे 2-2, 4-4 दिवस वाया जातात.
आता माझी स्वतःची ई केवायसी होऊन नाही राहिली. काय करणार काय? शेतकरी कसा हे करतोय? कारण इंटरनेटवर चालत नाही. म्हणजे यामुळे काय झालं, गावातली जनता अक्षरशः नाकीनऊ आलेली. प्रत्येक वेळेस द्या पासबुक, द्या आधार कार्ड, द्या फार्मर आयडी. सांगतो मी आणखी फार्मर आयडीचा किस्सा आपल्याला पुढे. असे आणि परत ही ई केवायसी. आता तो ई केवायसीला जो काही मोबाईल नंबर असेल तिथं मेसेज येत नाही. मेसेज याला आला बी तर 4 तासानंतर येतो. मग करायची कशी ही ई केवायसी? शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांना जी काही मदत मिळायला पाहिजे ते उपलब्ध होतच नाहीये. पण हे शासकीय कर्मचारी वर्ग शेतकऱ्यांना, सर्वसाधारण जनतेस का त्रास देत आहेत? बरं, ही कामे करण्याबद्दल दुमत नाहीये. माझंही मत आहे की ऑनलाईन झालं पाहिजे, परंतु आवश्यक गावात सुधारणा म्हणजे सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तर यामुळे काय होतंय, कामं सोडून तालुका स्तरावर जावं लागतं. काम धंदा सोडून एक 2 दिवस वाया जातो. यासाठी अतिरिक्त पैसा आणि दिवसही वाया जातो. याला काय करणार काय? आता हे शासनाचे काम नाही का? तुम्ही सांगा मला. शासनाचे काम हे शेतकऱ्यांना करायला लावतायत. मग काय चाललं काय हे? त्यामुळे ह्या ई केवायसी आणि याच्यामुळे जवळजवळ 30% शेतकऱ्यांना फटका बसल्याचा माझा प्राथमिक अंदाज आहे. त्या फटक्यामध्ये मी सुद्धा आहे. मी दाखवून देतो की माझे सुद्धा काय 2-5 हजार रुपये जे मिळतात ते सुद्धा जमा झालेले नाही. आतापर्यंत आधार नंबर तुम्ही पाहिला होता, कुठेही मागितला जात होता. आता अनेक शासकीय कामांसाठी फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचा ओळख नंबर मागितला जात आहे. अहो, शेतकऱ्यांच्या पासबुकात सर्व काही माहिती आहे. म्हणजे जेव्हा बँकेत खातं ओपन केलं तेव्हा आधार कार्ड पासून तर सगळी माहिती दिली जाते. मग हा फार्मर आयडी कशाला पाहिजे सांगा तुम्ही मला. सन 2018 मध्ये मी शेतकऱ्यांसाठी गाव खेती संकल्पना म्हणजे ही गाव खेती योजना तयार केली. तेव्हा मी शेतकऱ्यांचा कृषी माल भारतातच नव्हे तर जगात कुठेही विकता यावा या उदात्त हेतूने मी फार्मर आयडीची संकल्पना मांडलेली आहे. ते माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधन, पक्षीधन किंवा शेतकऱ्यांजवळ जे अत्याधुनिक अवजारे असतात हे चोरीस जातात. मग हे चोरीस गेल्यानंतर शेतकऱ्याला शेती करणे अतिशय त्रासदायक होतं. त्यांचा शोध लागावा म्हणून मी या फार्मर आयडीची संकल्पना मांडली. बरोबर आहे. परंतु आपल्या देशात ज्ञानाची चोरी करून काहीतरी उलट सुलट तयार करून पैसे कमवणारी मंडळी आहे, एवढं मात्र नक्की. माझे 2-3 अनुभव आहेत की त्या ज्ञानाची चोरीची. माझे ज्ञान चोरले कसे गेले याबद्दल माझे स्वतःचे अनुभव आहेत. आता बघा, यांनी काय केलं, हे माझ्या याच्यातलं फार्मर आयडी बघितला. यांनी शासनासाठी ऍप तयार करून कोट्यावधी रुपये कमवताना दिसतात. फार्मर आयडीची संकल्पनाची चोरी सुद्धा अशीच आहे. बरं, हा फार्मर आयडी कसा हवा याची संपूर्ण माहिती मी माझ्या पुस्तकात आणि माझ्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मी सविस्तरपणे लिहिलेला आहे. आता हा जो फार्मर आयडी आहे, हा ऍप तयार करणाऱ्यांनी 11 आकडी म्हणजे 11 नंबर 1, 2, 3, 4 असे 11 आकडी फार्मर आयडी तयार केला. जर आधार नंबर 12 आकडी आहे, प्रत्येकाचा आधार नंबर 12 आकडी आहे, तर मग कशाला पाहिजे हा परत 11 आकडी फार्मर आयडी? अहो, कसे मिळेल शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले पशुधन, अत्याधुनिक अवजारे मिळतील का? तो फार्मर आयडीचा उपयोग काय हे यांनी जाणूनच घेतलेलं नाहीये. तो कशा पद्धतीने तयार केला गेला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने टॅगिंग केला गेला पाहिजे याचा काही विचार न करता ह्या मंडळीने माहिती चोरून हा फार्मर आयडी तयार केला आणि ह्या ॲपवर पैसे कमवत आहेत असा माझा सरळ सरळ आरोप आहे. कारण त्यासाठी जी टॅग सिस्टीम म्हणजे जोडणी मिळवणी कशा प्रकारे करावी याचा उल्लेख माझ्या पुस्तकात मी केलेला आहे. परंतु यांनी फक्त फार्मर आयडी, वा रे वा, पैसे फार्मरला लुटा आणि पैसे कमवा अशी गंमत चालू आहे. आता काय बोलावं काय, असा संताप पण होतो. परंतु हे शासकीय यंत्रणा यांचे पाय धरावे असे सुद्धा मला वाटते. आता ही ज्ञानाची चोरी करून ऍप तयार करणारे शेतकऱ्यांनाच कामाला लावतायत. हाय का नाही विशेष भारी आयडिया आहे. ज्ञान थोडंफार चोरायचा, एखादा शब्द कुठून तरी मिळाला की चोरायचा आणि शेतकऱ्यांना कामाला लावायचा. मध्ये महाविस्तार AI ऍप शेतकऱ्यांसाठी आणले आहे.
बघा हे असे ऍप आहेत ना, खूप आहेत अजून. मी आता तुम्हाला फक्त आज व्हिडिओ मोठा होईल म्हणून 3-4चे ऍपची ओळख करून देतोय. आता हे जे महाविस्तार ऍप आहे, या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचा सल्ला मिळेल. ठीक आहे, ते माहिती अपलोड करतील याच्या माध्यमातून, मी ठीक आहे. हवामानाचा अंदाज मिळेल. अहो कसं काय हवामानाचा अंदाज मिळेल? प्रत्येक गावाचं, ठीक आहे, मी तुम्हाला सविस्तर परत सांगतो. शेतात काय पेरायचं आणि काय विकायचं याची माहिती मिळेल. सरकारी योजनांची माहिती मिळेल. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील. वा रे वा, हाय का नाही भारी ॲप? म्हणजे तयार करणारेच हुशार असतील, त्यामुळे हे भारी ॲप येणारच ना. आता मी यांना विचारतो, काय कमाल आहे या ॲपची? अहो वास्तविक माहिती उपलब्ध नाही आणि म्हणजे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघा मला एक सांगा, प्रत्येक गावाचे हवामान वेगवेगळे आहे, बरोबर आहे? प्रत्येक गावात हवामान केंद्र नाही, तर मग अचूक हवामान अंदाज कसा मिळेल? नाही मिळू शकत, कोणत्याही परिस्थितीत मिळू शकत नाही. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पिकांखाली किती क्षेत्राची लागवड झाली हे माहित आहे का? हे माहित नाही. तर मग हे जे पीक लागवड नियोजन आहे माझ्या गाव खेती संकल्पनेतील, हे पीक लागवड नियोजन कसं तयार होईल? नाही तयार होऊ शकत. शेतकऱ्यांची कुंडली, म्हणजे समजा एखादं काम करायचं असेल तर त्याच्यात वास्तव काय, त्याचे काय काय घटक आपल्याला माहिती पाहिजे. समजा मला एक बिल्डिंग बांधायची, तर पाया किती खोल जाईल, माझ्या गरजा किती आहेत, या सगळी म्हणजे ही जी कुंडली आहे, ही कुंडली जोपर्यंत माहित नाही होत तोपर्यंत चांगल्या प्रकारची आपल्या मनातली बिल्डिंग बांधता येणार नाही. तसं शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडे काय आहे, त्यांना काय दिलं गेलं पाहिजे, कसं दिलं गेलं पाहिजे, अजून काय मदत वेगळ्या प्रकारे करता आली पाहिजे, हे नाही करता येणार. आणि मग ह्या ऍपद्वारे पीक लागवड नियोजनच तयार होणार नाहीये, तर मग कसं काय सांगणार की हे पायरा म्हणून? माझं चुकत असेल तर तुम्ही कॉमेंट्स मध्ये माझ्या व्हिडिओवर लिहा, सांगा माझं तुमचं हे चुकतंय असं. नाही तर या सरकारी यंत्रणेबद्दल तरी लिहा. नुसत्याच पोकळ योजना तयार करून काय उपयोग? जसे गावाच्या कारभारासाठी ग्रामपंचायत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गाव पातळीवर वास्तववादी गाव खेती केंद्र तयार करून गावखेती.in या वेबसाईटचा वापर करून गावातच वास्तववादी 30 प्रकारची माहिती तयार होत नाही. म्हणजे त्या ऍप, माझी जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये 30 प्रकारची माहिती तयार होणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकत नाही. तर बघा, हा जो डिजिटल शेतकरी म्हणतायत, डिजिटल शेतकरी, डिजिटल गावे, डिजिटल भारत तयार झाला पाहिजे. एकदम बरोबर. एवढंच नाही, आत्मनिर्भर शेतकरी, आत्मनिर्भर गावे, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीने ऍप आणून तयार होऊ शकत नाही. आणि जर कोणी मला चॅलेंज करत असेल तर त्यांनी मला समजून सांगावं. नुसतेच वेगवेगळी माझ्यासारख्याची माहिती चोरून ऍप तयार करून कोट्यावधीच्या शासनाला चुना लावतायत हे लोक. माझ्यामध्ये काही लोकांनी विचारलं पाहिजे शासनाला की हे जेवढे ऍप आहेत यांच्यावर आतापर्यंत किती खर्च झालाय. या ऍपच्या नावाखाली शेतकऱ्यांना सरकारी कामाला लावत आहेत व शेतकरी परेशान होत आहे. काय सांगावं आता? या सर्वांवर गाव खेती संकल्पना हा एकच नामी उपाय आहे. आणि यासाठी आता बघा, मी आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. मग याच्यात या युट्यूबच्या माध्यमातून मी असे लहान लहान व्हिडिओ तयार करून आतापर्यंत 20-25 व्हिडिओ टाकलेत. ते सगळे जर बघायचे असतील, पूर्ण माहिती गाव खेतीची घ्यायची असेल तर गाव खेती GAVKHETI किंवा मराठीत स्पेस न देता गाव खेती अर्जुन तोरोने आमची माती आमची माणसं असं जर टाकून तुम्ही शोधलं तर तुम्हाला गाव खेतीचे सगळे व्हिडिओ एका लिंक मध्ये मिळतील आणि ते आपण पाहावेत अशी माझी इच्छा आहे. मग आपली खात्री होईल. नुसते सरकारी कामाला शेतकऱ्यांना लावून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत. यासाठी गाव खेती सारखी वास्तववादी गाव पातळीवरील योजना गावात राबवल्याशिवाय पर्याय नाही. आधुनिक तंत्रज्ञान जरूर पाहिजे, परंतु त्यासाठी अगोदर आवश्यक यंत्रणा गाव पातळीवरील तयार झाली पाहिजे. आज लाखो शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत, त्यात मी पण आहे. काय कामाचे हे आधुनिक तंत्रज्ञान? हे आधुनिक तंत्रज्ञान
शेतकऱ्यांच्या गळाचा फास बनतोय. नको बाई, काय काही कामच होत नाही हो. म्हणजे अक्षरशः फाशी लावण्यासारखंच आहे का म्हणून अनेक ऍप तयार करून शेतकऱ्यांना शासकीय कामाला झुंपत आहेत, असा माझा सवाल आहे, प्रश्न आहे. माझ्या वरील निवेदनातील शासकीय कामे शेतकऱ्यांनीच का करावे? शेतकऱ्यांसाठी 16 कर्मचारी दिलेले आहेत. हे कर्मचारी कुठे गेलेत? काय काम करतायत? कोणी विचारायला तयार नाही. जाब शेतकरी डिजिटल होतील हो, परंतु तशी यंत्रणा गाव पातळीवर अगोदर तयार केली पाहिजे. पण यंत्रणाच नाही, मग कशाला पाहिजे या शासकीय कार्यालय? सगळेच बंद करून टाका ना. या अधिकाऱ्यांनाही काम नाही ना, त्यांना बी जाऊ द्या घरी. काय चाललं काय? त्यांना नुसते घरी बसून पगार द्या, असं मी म्हणेल. कारण ते 15-15 दिवस गावात तलाठी येत नाही, ग्रामसेवक येत नाही. अहो, काही भानगडी झाल्या तर पोलीस सुद्धा गावाला मिळत नाही. किती वाईट आहे. म्हणजे काय करणार काय तुम्ही सांगा. तर हे जे चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी हा माझा प्रयत्न आहे. शेतकरी शेती करतील की डिजिटल होतील, बरोबर आहे का नाही? तसंच मजुरांना आता या ठिकाणी व्हिडिओ वाढेल म्हणून मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न. मजुरांना कार्ड काढा, त्याच्यानंतर ज्या कामावर जातील त्या ठिकाणी टॅक्स सिस्टीमने फोटो काढा, काय काम करतायत त्याची माहिती भरा. अहो, मजूर हे काम करतील का ते टॅक्स सिस्टीम आणि हे सगळं तयार करतील? इंटरनेट सुविधा नाही, काही नाही. तसंच शेतकरी का शेती करतील का हे सरकारी काम करतील? वा रे वा, शासन करते, धन्यवाद तुम्हाला. असे शासन करते पटत असेल तर यांना काहीतरी तुम्ही लिहावं, सांगा. आणि हे जर तुम्हाला माझं बोलणं योग्य वाटत असेल तर तुमच्या मनातल्या प्रतिक्रिया जरूर लिहा. आता बघा, तुम्हाला खोटं वाटेल, हे जे शासकीय कर्मचारी किंवा हे जे सगळे आहेत, तर यांना मी जवळजवळ 150 ते 200 पत्र लिहिलेले आहेत. हे बघा, हे एवढे पत्र आहेत माझे. बघा तुम्ही, फाईल बघा जाड किती. हे माझे पत्र, म्हणजे मी जे पत्र लिहिले आहेत शासकीय अधिकाऱ्यांना, आपल्या राजकीय पुढाऱ्यांना, त्याच्यातल्या मोजून लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. मग तुम्ही सांगा कशी कामं होतील हो? मी काय म्हणतोय हे कुणीच समजून घ्यायला तयार नाहीये. मग चाललंय हे सगळं. ठीक आहे, आता होतील बदल अशी आशा करतो. आणि या आपल्या गावखेतीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जरूर पाहावेत, एवढी माझी नम्र विनंती. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की शासनाने कसं शेतकऱ्यांना कामाला लावलेलं आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.